नमस्कार मित्रांनो, माझं नाव संग्राम गायकवाड आहे आणि आज तुमच्यासाठी परत एकदा मी सुंदर असा 3 BHK डुप्लेक्स घेऊन आलोय आणि लोकेशन आहे याचं बालेवाडी हाय स्ट्रीट पासून हा प्रोजेक्ट फक्त 1.5 मिनिटाच्या अंतरावरती आहे. या प्रोजेक्टमध्ये काही USPs आहेत. सगळ्यात महत्त्वाचा USP म्हणजे इथे तुम्हाला डबल हाईट सीलिंगचा लिव्हिंग आणि डायनिंग मिळतोय, कारण का हा ड्युप्ले आहे. तर 24 फुटांचं तुमचं इथे तुम्हाला लेंथ मिळतीये आणि त्याचबरोबर 13 फुटांची तुम्हाला इथे ब्रेथ मिळतीये. तर एक लक्षात घ्या, बरेच साऱ्या प्रोजेक्ट्समध्ये लेंथ 24 तुम्हाला मिळू शकते, पण ब्रेथ 13 मिळत नाही. त्याच्यामुळे तुमचं लिव्हिंग आणि डायनिंग हा छोटा दिसतो. सगळ्यात महत्त्वाचं, बऱ्याच प्रोजेक्ट्समध्ये तुम्ही बघू शकता जे डबल हाईट सीलिंग आहे ना, ते फक्त लिव्हिंगला किंवा फक्त डायनिंगला असं मिळतं. तर इथे ते नसणार आहे. इथे तुम्हाला पूर्ण लिव्हिंग आणि डायनिंगमध्ये डबल हाईट सीलिंग दिसतंय. त्याच्यामुळे असं वाटतंय की तुम्ही एखाद्या बंगल्यामध्ये आहात. तर 24x13चं तुमचं हा लिव्हिंग आणि डायनिंग आहे आणि जवळजवळ 20 फुटांपेक्षाही जास्तीचं तुमचं हे फ्लोअर टू सीलिंग हाईट असणार आहे. तुम्ही तुमचं घर असंच बनवू शकता. आणि त्याचबरोबर आता आपण थोडंसं डायमेन्शन समजून घेतल्यात, आपण थोडंसं लेआउट समजून घेऊयात. तर ह्या बाजूला तुमचा लिव्हिंग असेल. सुंदर असं तुम्ही आरामात 8 सीटरचा लिव्हिंग करू शकता आणि त्याचबरोबर इथे अगदी 65 इंचचा जरी टीव्ही म्हणालात तरी तो आरामात बसू शकता. आणि त्याचबरोबर इथे तुम्हाला 6 सीटरचा लिव्हिंगच्याच बाजूला डायनिंग, 6 सीटरचा डायनिंग खूप सुंदर अशा प्रकारे इथे बसतोय. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही एक ऑब्झर्व करा, ह्या बाजूला सुद्धा तुम्हाला ग्लास फसाड दोन्ही बाजूला आहे, खाली आणि वरती. त्याच्यामुळे लाईट आणि व्हेंटिलेशन खूप सुंदर येते. सगळ्यात महत्त्वाचं, आजच्या मार्केटमध्ये डेव्हलपर तुमची जी बॅल्कनीची साईज आहे ती छोटी करत चाललंय. त्याचं काय कारण आहे? त्याचं कारण आहे कार्पेट वाढत चाललं तर मग किंमत पण वाढते. पण इथे तसं नाहीये. इथे कार्पेटला बिलकुल कंजूसी केलेली नाहीये. तुम्ही बघू शकता 13x8ची तुमची इथे तुम्हाला बॅल्कनी मिळतीये. तर बॅल्कनी 8 फुटांची असल्यामुळे किती सुंदर दिसते, किती प्रशस्त दिसते हे तुम्ही बघू शकता. तुम्ही तुमची इव्हनिंगची कॉफी इथे घेऊ शकता आणि हे सुद्धा तुमचं डबल हाईटचं असणार आहे. आता आपण लिव्हिंग, डायनिंग आणि बाल्कनी बघितलेली आहोत. आता बघतोय आपण इकडचं किचन. आता किचन पण ह्या प्रोजेक्टचं खूपच वेगळं आहे. ते कसं आहे ते आता आपण बघूया. इथे बघा, किचन तुमचं हे 10x10चं आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला लेआउट जो आहे तो खूप वेगळा दिलेला आहे. तर लेआउट तुमच्या हा अशा प्रकारे असणार आहे. एल शेपमध्ये नाहीये, तर हे तुमचं पॅरलल प्लॅटफॉर्म्स असतील. तर एका बाजूला तुमचं हॉब चिमनी आणि तुमचा डिश वॉश एरिया आहे आणि एका बाजूला तुमचा चॉपिंग सेंटर, OTG मायक्रोवेव्हची जागा आहे आणि इथे तुम्ही डबल डोअरचं फ्रीज आरामात बसू शकता. 10x10चं किचन असून सुद्धा तुम्ही बघा किचन किती मोठं दिसतंय. आजच्या तारखेला 10x10चं किचन खूप मोठं आहे, कारण का सगळीकडे साधारण 80 स्क्वेअर फुटाचंच किचन देतात. हे 100 फुटाचं आहे, पण दिसतंय 120-130 स्क्वेअर फुटाचं. तर ही जादू आहे तुमच्या लेआउटची. आणि किचनच्याच बरोबर बाजूला सेपरेट तुम्हाला इथे ड्राय बाल्कनी सुद्धा मिळतीये. तर 10x3.5ची ड्राय बाल्कनी सेपरेट मिळतीये. त्याच्यामुळे तुमचं डिश वॉशर आणि वॉशिंग मशीन ते ह्या बाजूला असेल. एकदा बघून घ्या. आपण लिव्हिंग, डायनिंग आणि किचन बघितलेलं आहे. तर किचनच्या समोर ही स्टेअरकेस आहे जी तुम्हाला वरच्या घरामध्ये घेऊन जाईल. तर इथून तुम्हाला स्टेअरकेस आहेत, जसं तुम्हाला दिसतंय तसंच मिळणार आहे. इथेही काही जागा आहे, तुम्ही तुमचं फर्निचरमध्ये चांगलं एक स्टोअर करू शकता. आता आपण इकडचे हे पावडर रूम आहे ते बघूयात. तर सर्वसाधारण 8x5चं हे पावडर रूम आहे. जसं दिसतंय तसं तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. टोटोचे फिटिंग्ज आहेत, हाय एंड फिटिंग्ज आहेत आणि त्याचबरोबर इथे तुम्हाला एक मास्टर बेडरूम मिळते. आता सगळ्यात महत्त्वाचं हे बघा, 11x14ची ही मास्टर बेडरूम आहे. 11x14 मध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त मास्टर बेड ठेवायचा आहे. तर इथे तुम्ही अमेरिकन किंग साईजचा भला मोठा बेड ठेवू शकता. त्याचबरोबर इथे तुम्हाला टीव्हीसाठी सेटअपसाठी जागा आहे. इथे चांगलीच मोठी विंडो आहे फॉर परफेक्ट लाईट अँड व्हेंटिलेशन. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मास्टर बेडरूम असल्यामुळे इथे बघा एक क्लॉजेट स्पेस आहे. तर तुमचा हा एक कबर्ड झाला जो 2.5 फुटांचा आहे. आणि आतमध्ये बघा इथे सुद्धा निश एरिया आहे. त्याच्यामुळे ह्या बाजूला सुद्धा तुमचं 2.5 फुटांचं सुंदर असं कपाट बनतंय. हे घ्या, हे बघा. तर लक्षात घ्या, खाली एक मास्टर बेडरूम असल्यामुळे 11x14ची बेडरूम प्लस क्लॉजेट, त्याच्यामुळे ओल्ड एजमध्ये
तुमचे पेरेंट्स इथे राहू शकतात आणि त्यांची बेडरूम छोटी सुद्धा नसणार आहे, ती प्रॉपर मास्टर बेड असणार आहे. तुम्हाला सुद्धा जर का वाटलं की एक बेडरूम खाली असावी आणि तुम्ही न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये आहात, तुम्ही सुद्धा खालची बेडरूम ॲज अ मास्टर यूज करू शकता. आणि ह्याच बेडरूमला इथे तुम्हाला एक वॉशरूम आहे. हेही वॉशरूम जसं तुम्हाला दिसतंय तसं सगळं मिळतंय. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे वॉशरूम 9x5चं आहे. आज 7x5चे सगळे वॉशरूम्स आहेत बाकीच्या प्रोजेक्ट्समध्ये, पण इथे तसं नाही आहे. इथे तुम्हाला 9x5चं प्रशस्त असं वॉशरूम मिळतंय विथ द फॉल सिलिंग आणि टोटोचे फिटिंग्स. आता आपण काय करतोय, आपण आता वरच्या घरात जातोय. तर इथून किचनच्या समोरून मी मुद्दाम इथे कट दिला नाही, म्हणजे तुम्हाला कळेल की घर कसं आहे. वरती जाण्यासाठी इथे तुम्हाला स्टेअरकेस आहे. आणि एक ऑब्झर्व करा, इथे सुद्धा ना तुम्हाला वॉल हवी आहे तर वॉल ठेवा. म्हणजे इथे ही बेसिकली टीव्हीची वॉल आहे. तुम्हाला पूर्ण ठेवायची पूर्ण ठेवू शकता, असा अर्धी ठेवायची अर्धी ठेवू शकता. हा तुमचा कॉल असेल. त्याच्यामुळे घर खूप सुंदर दिसतंय अशी अर्धी वॉल असल्यामुळे. आणि आता आपण स्टेअरकेसने वरती आलोय. वरती तुमच्या 2 बेडरूम्स असतील. आता इथे बघा, तुम्हाला इथे जागा असल्यामुळे बंगल्याची फिलिंग येते. आणि इथून वरतून तुम्ही तुमचं लिव्हिंग आणि डायनिंग पूर्णपणे बघू शकता. आता आपण बघूयात इकडची कॉमन बेडरूम, जी तुमच्या मुलांची असेल. सगळ्यात महत्त्वाचं, कुठलाही प्रोजेक्ट तुम्ही बघा, त्याची कॉमन बेडरूम 10x10, 10x11, मॅक्सिमम 10x12ची असते. इथे तसं नाहीये. कॉमन बेडरूम जी ह्या घराची सगळ्यात छोटी बेडरूम आहे, ती 10x14ची आहे. 14 फुटांची तुमची कॉमन बेडरूम, चिल्ड्रन्स बेडरूम. तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही अमेरिकन किंग साईजचा बेड ठेवू शकता. आणि ह्या बाजूला बघा, खूप सुंदर असं तुम्हाला वॉर्डरोबसाठी जागा आहे. आणि इकडच्या बाजूला विंडो आहेच. सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्या विंडोज आणि सगळ्या बॅल्कनी ह्या तुमच्या ईस्ट फेसिंग आहेत. त्याच्यामुळे घरामध्ये लाईट तुम्हाला भरपूर मिळते. आणि कॉमन बेडरूमची कॉमन वॉशरूम ह्या बाजूला आहे, जे बिलकुल बेडरूमच्या समोरच्या बाजूला आहे. आणि आपण खाली एक मास्टर बेडरूम बघितलीच होती. मग खालच्या मास्टर बेडरूम आणि वरच्या मास्टर बेडरूममध्ये काय फरक आहे? तर वरच्या मास्टर बेडरूममध्ये जी बेडरूम तुमची असणार आहे, त्याला इथे एक बाल्कनी सुद्धा दिलेली आहे. तर तुमच्या लिव्हिंगमध्ये एक बाल्कनी आहे आणि वरच्या माळ्यावरती सुद्धा एक बाल्कनी आहे. ही तुमची थोडीशी प्रायव्हेट बाल्कनी असेल. आणि बेडरूमची साईज सारखीच आहे, कारण का खालची बेडरूम आणि वरची बेडरूम सेमच असल्यामुळे 11x14चीच ही सुद्धा बेडरूम आहे. आणि त्याचबरोबर क्लॉजेट स्पेस सुद्धा इथे आहे. तर हे सुद्धा तुम्हाला 2.5 फुटांचं इथे वॉर्डरोब मिळते. आणि ह्या बाजूला सुद्धा तुम्ही बघा, 2-2.5 फुटांचं निशमध्ये तुम्हाला इथे वॉर्डरोब मिळते. हे बघा. तर हे बऱ्यापैकी म्हणजे 38 स्क्वेअर फुटाचं हे वॉर्डरोब असणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचे सगळे डिझायनर कपडे ठेवू शकता. आणि त्याचबरोबर इथे परत एकदा 9x5 फुटांचं मार्केटचं सगळ्यात मोठं वॉशरूम आहे. तर याही वॉशरूममध्ये तुम्हाला टोटोचे फिटिंग्स, तुमचं हे जे ग्लास पार्टिशन आहे, फॉल सिलिंग, सगळं काही मिळेल. तर ह्या ड्युप्लेची किंमत सर्वसाधारण 3 कोटीपासून पुढे आहे. अजून जर का तुम्हाला माहिती हवी आहे तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती मला कॉल करा. धन्यवाद.